अमरावतीत मागील 6 महिन्यापासून संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मानधन मिळाले नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाने विभागीय आयुक्त कार्यालयावर लोटांगण आंदोलन करत थकबाकी असलेले मानधन देण्याची मागणी केली। यापूर्वी 10 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना व 25 सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन नियमित देण्याची मागणी केली होती। त्या दोन्ही निवेदनावर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। आधीच निसर्गाने अन्याय केलेल्या दिव्यांग व निराधार व्यक्तींवर ही वेळ येऊ नये, परंतु शासनाच्या आटेलटट्टू धोरणामुळे दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। त्वरित देण्याची मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज, महानगराध्यक्ष बंटी रामटेके, कमलेश गुप्ता, सलीम खान, भीमराव वानखडे, नरेंद्र चनकापुरे, पप्पू खान, अब्दुल सादिक, अंजली देशमुख, सुमित्रा सहारे, संजय व्यास, चंद्रकला व्यास यासह लाभार्थी उपस्थित होते। जनशक्ती पक्षाचा आमचे दिव्यांगाचे सर्व महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांचे ह्या भ्रष्टाचारी सरकारनं डीव्हीडीच्या नावाखाली 6-6, 8-8 महिन्याचे पैसे गायब करून कोणाच्या घशात टाकले हे आम्हाला माहीत नाही। आम्हाला दिव्यांगाला डीव्हीडी करा याच्या नावाखाली आमचे 6-6 महिन्याचे पैसे अडून ठेवले आणि जिथून डीव्हीडी झाली तिथून आमच्या खात्यात 1500 रुपये टाकले। त्याच्या अगोदरचे जे आमचे पैसे थांबलेले आहे 6-6, 8-8 महिन्यांचे, आम्ही कोणाकडून उसनवारी घेऊन आमच्या गोरगरीब परिवारांचा आम्ही उदरनिर्वाह केला। हे सरकार म्हणत होती, बँक तहसीलमधले अधिकारी म्हणत होते की सरसकट पैसे तुमचे येणार डीव्हीडी झाल्याबरोबर। तशी डीव्हीडी झाली, फक्त 1500 रुपये आमच्या ह्याच्यात आले। 8-8, 6-6 महिन्याचे पैसे हिनं खाल्लेले आहे, आमच्या पैशाचा गाळ केलेला आहे। ह्या सरकारला एकच आमची चेतावणी आहे की आम्हाला आमचे थकीत पैसे दिवाळीच्या आत। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती।